काल सानेच्या वाडीतला अण्णा गेला ना, तर सगळी पोरं आलेली सांगायला अण्णा गेलाय. मग दोंपारी गेलेला तर उंबईने सगळी माणसं येईपर्यंत येल झाला, समशानातनं येऊन कालोख झाला आम्हाला. मग मी निराग्या रात्रीचा आमचा ह्या वाडीतला आम्ही दोघं जणच, बाकी सगळे गेले आणि रात झाली. मग फौजदारवाडीपर्यंत आलीला फौजदारवाडीच्या वाकणा जवळ बघितलेला तर भावा बसलेला रस्त्यात. तर काय करायचं? अरे तो बिबट्या बघितल्यावर जो काय रग्या मला जो मिठी मारला, अरे थरथर कापे. तू म्हटलं घाबरू नकोस. आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. तसा मी पण घाबरलेला होता. मग काय करणार, हा जो घाबरलेला. मग बसलेला पुढं, अरे हा बा बिबट्या जो जायला तयार नाही. मग काय केलेला, अरे जो मागं आलेला आणि झाली मागं उभं राहिले तर हा बाबा काय जायला तयार नाही. आम्ही झोपा झाला आमचा पाणी झालेलं आणि सगळीकडे बघत आत्ता जाईल. आणि नंतर जो हा बाबा बिबट्या उठला, आंगमोडे दिल्याबरोबर जरा पुढं मोर झाला आणि नदीकडं गेल्यावर जो काय आम्ही राहता जो पलालेलो की नाही, जो घरात आलेलो आणि बायकोने पाणी दे, काय झालं आधी म्हटलेलं पाणी दे. अरे म्हटलं काय झालं, बिबट्या जो दिसला की नाही तो आमचे जो झाले, आमचं आता काय बोलायचं काम नाही. मग जो पाणी प्यालेलो तेव्हा शांत झालेलं, काय सांगू, मरणातनं वाचलेलो ना. अरे बाबा मला सरकारला विनंती आहे, सगळीकडे जो काय बिबटे पिसाळलेले आहे गावात आम्हाला जे आमची पोरा बाला लय टेन्शनमध्ये आहेत, तर सगळी काय ते पिंजरं लावा आणि एकदा आम्हाला काहीतरी न्याय द्या भावानो, सरकार भावतो असं मला विनंती आहे रे बाबा सरकारला. जन्म कोकणातला, गत जन्म